सोबत आहे सर, काय सांगणार, स्थानिक पोलीस मदत करताय का तुम्हाला? हां, आम्ही वेळोवेळी मदत करतोय. त्यांना ज्याप्रमाणे आवश्यकता आहे त्याप्रमाणे आम्ही मदत करतोय आम्ही त्यांना. इथे तुमची सुरक्षा 24 तास तैनात आहे प्रशांत कोरटकर यांच्या घरी. बरोबर आहे. बरोबर आहे. वरिष्ठाच्या आदेशाने चालू आहे. कुठे असणार आहे तुम्ही? सध्या तर इथे आहे. आता पुढचं एवढी माहिती नाही. आता त्यांना ज्याप्रमाणे मदत लागतील त्याप्रमाणे ते मागणी करतील, त्याप्रमाणे त्यांना मदत पुरवण्यात येईल. कोल्हापूरचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. पथकातले हे कर्मचारी आपण या ठिकाणी बघू शकतो. प्रशांत कोरटकर यांच्या नागपुरातील जे निवासस्थान आहे साई पालवी, त्या ठिकाणी आले, परंतु सध्या घरी कोणी नाही आणि घरी कोणी नसल्यामुळे ते या ठिकाणी आले. आता काय करतात, काही डॉक्युमेंट्स च्या फाईल्स या ठिकाणी आहे आणि टेक्निकली सुद्धा तपास केला जात आहे की तो कॉल इथूनच केला होता का, त्याच्यामुळे सायबरची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. हे संपूर्ण टीम आहे. सर, काय इथे नोटीस वगैरे काय लावणार आहे? नाही, आता वरिष्ठांच्या आदेशानुसार काय असेल ते आम्ही पुढची भूमिका घेऊ. नक्कीच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी TV9 मराठीशी बोलले. संपूर्ण स्थानिक पोलिसांचंही सहकार्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकर याच्या नागपुरातील निवासस्थानाला लॉक आहे. कोणीही घरी नाही, संपूर्ण परिवार घरी नाही आणि पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. स्थानिक पोलीस तर 24 तास या ठिकाणी आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचं पथक सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे. मध्यरात्री ते नागपुरात दाखल झालं, स्थानेरला गेले. बेलतरोळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा संपूर्ण परिसर येतो आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या ठिकाणी विचारपूस जी आहे ती केली जात आहे. जे कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी, तपास अधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी सांगितले की चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेऊ, अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. नक्कीच नक्कीच गजानन, अपडेट्स घेत राहणार आहोतच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.